अध्यक्ष महोदय, नगरविकास खात्याच्या पुरवणी मागण्यांवरती चर्चा करण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी बोलतो आहोत। अध्यक्ष महोदय, ठाणे शहरामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य हे फार मोठ्या प्रमाणात आहे। अध्यक्ष महोदय, ठाणे शहरातला एकही भाग नाही त्याच्यात मुबलक पाणी आहे। प्रत्येक विभाग दुसऱ्या विभागाकडे संशयाने बघतो। जे आमचे मित्र सुनील प्रभू म्हणाले ही गोष्ट एकदम खरी आहे की एका विभागाला खुश करायचं, दुसरा विभाग नाखुश, त्या विभागाला खुश करायचं, तिसरा विभाग नाखुश। अध्यक्ष महोदय, गेले अनेक वर्ष ठाणे महानगरपालिकेत ज्यांची सत्ता आहे त्यांच्याकडून अपेक्षा होती की ते धरण बांधतील, पण अध्यक्ष महोदय, कुठल्याही प्रकारची योजना न आखल्यामुळे आज ठाण्यामध्ये प्रचंड पाणी टंचाई आहे। घोडबंदर रोडला प्रत्येक सोसायटीला 10 ते 12 लाख रुपये दर महिन्याला टँकरचा खर्च येतो। हे पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे, पाण्याच्या टँकर लॉबीमुळे होतंय का हे कळायला काही मार्ग नाही। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील कळवण मुंब्रा या भागामध्ये गेले अनेक वर्ष पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे। तत्कालीन मुख्यमंत्री माननीय अशोक चव्हाणजी यांनी त्यावेळेस 200 कोटी रुपयाची योजना जाहीर केली, अंमलात आली, पण अशोक चव्हाण मुख्यमंत्री होऊन आता जवळजवळ 15 वर्ष होत आली, ती योजना काय पूर्ण होताना दिसत नाही। अध्यक्ष महोदय, पाण्याच्या टाक्या बांधल्या जात नाहीयेत। अध्यक्ष महोदय, इथे आश्वासन देण्यात आलं की या योजना त्वरित पूर्ण केल्या जातील, पण विधानसभेमध्ये देणाऱ्या आश्वासनांची काही किंमत राहिलेली नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। विधानसभेत आश्वासनं द्यायची, ती पूर्ण नाही झाली तरी काही फरक पडत नाही। अध्यक्ष महोदय, प्रत्येक ठिकाणी हीच परिस्थिती आहे ठाण्यामध्ये। अध्यक्ष महोदय, घोडबंदर रोडचा ट्रॅफिक, मुंब्र्याचा ट्रॅफिक, कळव्याचा ट्रॅफिक आणि एकंदर शहरातला ट्रॅफिक याचा विचार केला तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये काय वाढून ठेवलंय हेच कळत नाही। नवीन DCPR मध्ये जो काय FSI देण्यात आलेला आहे त्याच्यातनं निर्माण होणाऱ्या बिल्डिंगी, त्याच्यातनं वाढणारी लोकसंख्या आणि अस्तित्वात असलेले रस्ते याचा जर विचार केला तर याच्यावर काहीतरी तोडगा निघेल असं मला तरी या क्षणाला शक्य वाटत नाही। अध्यक्ष महोदय, प्रत्येक शहराची गरज ही सर्व्हिस रोड असते, पण घोडबंदर रोडचे सर्व्हिस रोडच गाळ झालेत, म्हणजे पळवलेत MMRDने। म्हणजे एकीकडे मेट्रो मोनो चालू असताना दुसरीकडे त्याचे जे स्टेशन आहेत त्याचे जे पिलर्स आहेत ते पिलर्सच मुळात त्या सर्व्हिस रोडवर उतरवलेत। त्यामुळे अध्यक्ष महोदय, हायकोर्टामध्ये केस गेली, हायकोर्टाने विचारलं तुम्ही झोपले आहात का? 22 लोक घोडबंदर रोडवरती गेल्या वर्षभरात मरण पावले ट्रॅफिकमुळे। अध्यक्ष महोदय, असाच गंभीर प्रश्न मुंब्र्यामध्ये उभा राहिला आहे। मुंब्र्यामधल्या हॉकर्सचा प्रश्न, सगळे प्रश्न सोडवत आम्ही हॉकर्सच्या प्रश्नाकडे आलो। हॉकर्सनी अर्धा रस्ता व्यापलाय। आमदार महोदय तक्रार करून 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 कंटाळतात, कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाही। खरं तर हॉकर्स जर व्यवस्थित बसवले तर ट्रॅफिकची समस्या मुंब्र्यामध्ये उडणार नाही, पण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वेळच नाही, कारण हप्ते एवढे मोठे आहेत हॉकर्सकडनं की आमच्या अधिकाऱ्यांना हॉकर्सकडे बघायला वेळच नाही। अध्यक्ष महोदय, ब्रिटिशकालीन एक ब्रिज आहे आमच्या इथे, त्या ब्रिटिशकालीन रोडवरनं आमच्या इथे मुंब्र्याचा ट्रॅफिक जातो। अध्यक्ष महोदय, दोन्ही बाजूला हा ब्रिज वाढवावा याला रेल्वेने पण मंजुरी दिलेली आहे, पण महानगरपालिकेकडे खर्च करायला, इतर ठिकाणी खर्च करायला करोडो रुपये, हा ब्रिज बांधायला पैसा नाही। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, मी इथे मागणी करतो की माननीय उपमुख्यमंत्री आणि तेव्हाचे मुख्यमंत्री हे ठाण्यातले होते, त्यांनी जर त्या ब्रिजकडे लक्ष दिलं आणि तो ब्रिज बांधून घेतला तर मला वाटतं की ही समस्या सुटू शकेल।
अध्यक्ष महोदय, पर्यायी रस्ते देणं ही काळाची गरज आहे. आज कळव्यामधला रस्ता, कळव्यामधला ट्रॅफिक साफ करत असताना कळव्यामध्ये अध्यक्ष महोदय पॅरेलल रोड देणं ही गरज असताना त्याकडे लक्ष दिलं जात नाहीये. जो ब्रिज आम्ही सागर साहेब मंत्री होते नगरविकास खात्याचे, तेव्हा त्यांचा कळव्याचा दौरा झाला होता आणि त्यांनी एका ब्रिजला मंजुरी दिली होती. माननीय देवेंद्रजी फडणवीसांनी पण त्याला मंजुरी दिली होती. दौरा झाला, त्याला मान्यता मिळाली, तो ब्रिज आहे तसा आहे. तो जर ब्रिज काढला, जो ब्रिज थेट कळव्यातनं पटणी नावाच्या एका एरियामध्ये उतरतो, तर कळव्यातला ट्रॅफिकच गायब होईल. पण अध्यक्ष महोदय, कोणालाही वेळ द्यायला वेळ नाही. बाकी सगळीकडे पैसा खर्च करायला वेळ आहे, पण बाकी मुख्य ज्या गरजा आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. पाण्याचा प्रश्न कसा सुटणार? इथे बोललं तर मग सत्ताधारी आमदारांना, सत्ताधारी मंत्र्यांना राग येतो. अध्यक्ष महोदय, ठाण्याला भीक मागावे लागते अशी परिस्थिती आहे पाण्यासाठी. कधी आम्ही स्टेमकडे जातो, कधी इरिगेशन कडे जातो, वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी जातो. पण 2002 साली आणलेलं शाही धरण पूर्ण करायला आम्ही नकार दिला राजकीय कारणासाठी. आज आमच्याकडे स्वतःचं धरण नाही आणि शाही धरण बांधायला घेतलं तर आज शाही धरणाची किंमत 2800 कोटी रुपयावरती गेलेली आहे. अध्यक्ष महोदय, जर ह्या समस्यांकडे जर गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर पुढच्या काळामध्ये पाण्यावरनं मारामाऱ्या होतील, रक्त सांडलं जाईल अशी परिस्थिती शहरामध्ये निर्माण झाली आहे. आणि ती फक्त गरिबांच्या वस्त्यांमध्ये नाही तर श्रीमंतांच्याही वस्त्यांमध्ये तीच परिस्थिती आहे. अशा पद्धतीचं आज कॉन्ट्रॅक्टरची बिलच मिळत नाहीत. अध्यक्ष महोदय, नगरविकास खात्याचे मंत्री आमचे स्वतःचे असताना आज ठाण्यामध्ये इतकी मोठी समस्या उभी राहिली आहे की पैसे येतात, कामं केली जातात, पण कामाची बिलं कोण देणार? आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, ठाण्याच्या एकंदर परिस्थितीचा विचार केला असता आज मेंटल हॉस्पिटलमध्ये एक मागच्या 4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वी जवळजवळ 200 झाडं कापण्यात आली. ती 200 झाडं कापत असताना त्यांना जाऊन विचारलं की अध्यक्ष, की तुमच्याकडे परवानगी आहे का? त्यांनी सांगितलं आमच्याकडे कुठल्याही प्रकारची परवानगी नाही. पण अध्यक्ष महोदय, 200 झाडं कापण्यात आली. अध्यक्ष महोदय, संपवतोय मी. अध्यक्ष महोदय, आमच्या इथे भोलानगर, शिवाजीनगर, मांडेकर. अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा आहे. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे भोलानगर शिवाजीनगर नावाचा भाग आहे, त्याच्यावरनं उन्नत रेल्वे जाते. लवकर कन्क्लूड करा. एकच मुद्दा आहे. 3500 झोपड्या त्याच्यामध्ये अफेक्ट होणार आहेत. मला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शब्द दिला होता की आपण याच्यावरती तोडगा काढू. अध्यक्ष महोदय, आम्ही सांगतो एवढंच आहे की एवढे मोठ्या जागा, सरकारी जागा तिथे उपलब्ध आहेत की त्या जागीच त्या लोकांचा तिथे त्यांना विस्थापित होऊ देऊ नका, त्यांना तिथे स्थापित करा. अध्यक्ष महोदय, याच्यात सर्वात कळीचा मुद्दा हा आहे की सगळं धुणे भांडी काम करणारी लोक तिथे राहतात आणि त्याच्यामुळे जर त्यांना तिथेच दिलं नाही तर परत एकदा ते झोपड्या नवीन बांधतील आणि त्यांचं परत तेच बाप क्रमांक 400